स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या संभाजीनगर आणि जालना येथील जागेसाठी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलाचा अर्ज दाखल केला होता। या संदर्भात काल ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठवाड्यातल्या सर्वच नेत्यांची एक महत्त्वाची बैठक काल रात्री उशिरा पार पडली। या बैठकीतनं जवळपास शिवसेनेतनं जे बंड करण्यात आलं होतं किंवा जे बंडाचं निशाण होतं ते मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। माझ्यासोबत बोलण्यासाठी थेट अब्दुल सत्तारजी आहेत। सत्तार साहेब, काल रात्री उशीरपर्यंत 2:30 वाजल्यापर्यंत खलबतं सुरू होती। काय नेमकं यातनं निष्पन्न आता झालेलं आहे? आपण अर्ज मागे घेणार आहात का? नाही, खरं म्हणजे आम्ही आमच्या सर्व ज्या अडीअडचणी काम करण्यामध्ये येतात, आपल्या मित्रपक्षाकडून येतात, ती सर्व एक एक तंतोतंत माहिती आमच्या 6 आमदार 1 खासदारांनी दिली आणि त्यामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व्यवस्थितशीर सर्व ज्या ज्या ठिकाणी जे जे झालेलं आहे ते आम्हाला वरिष्ठाकडून काही त्रास नाही, आमच्या जिल्ह्याचा अंतर्गत जो आज आम्ही पाहू लागलो जो वाद आहे, जो इंटरनल आम्हाला जिल्ह्यामध्ये जो त्रास होतोय, ते भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सत्तेमध्ये वरती आणि खाली एकमेकाला जे त्रास देण्याचं काम चालू आहे तो त्रास बंद व्हावा इतकीच आम्ही त्यांना सर्व कुठे कुठे काय काय झालं ते सर्व बोललो। त्याच्यावर मला वाटतं पहिल्यांदा जेव्हापासून नवीन सरकार आला तेव्हापासून पहिल्यांदा एक जिल्ह्याला 3.5 तास साहेबांनी सर्वांशी चर्चा केली, सर्व आमदारांना एक एक आमदाराला बोलवलो, त्यांची चर्चा केली आणि मग आम्हाला निर्णय दिला की आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे। महायुतीप्रमाणे मी जे आदेश देईल त्या आदेशाचा खाली पालन व्हायला पाहिजे। ज्या पद्धतीने आपण म्हणताय की भारतीय जनता पार्टीकडनं ज्या पद्धतीने वागणूक मिळते जिल्ह्यामध्ये, यासाठी उद्धव ठाकरेंनी देखील भारतीय जनता पार्टी सोबत युती तोडलेली होती। आपण देखील तेच म्हणत आहात। काल देखील आपण म्हटलात की भारतीय जनता पार्टी ही स्लो पॉइझन प्रमाणे काम करते आहे। कुठेतरी शिवसेनेला अनेक जिल्ह्यांमधनं संपवण्याचा प्रयत्न होतोय। संभाजीनगरमध्ये तेच पाहायला मिळालं होतं। संभाजीनगरमध्ये एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि आत्ताची परिस्थिती पाहता। नाही, खरं म्हणजे ही जी वस्तुस्थिती तुम्ही जे सांगितलं हे बरोबर आहे। एक काळामध्ये शिवसेना आजही त्यांचा फार मोठा हे नाही, आमचे 6 आमदार आहे, 1 खासदार आहे, त्यांच्याकडं त्यांचे जे आहे ते 3 आमदार आहे आणि इतका सर्व असून बी सत्तेमध्ये त्यांना आम्ही पूर्ण महायुती चे जे जे धर्म आहे ते आम्ही सर्व पाडले आतापर्यंत। पण आता जी परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमुळं आम्हाला बोलावं लागलं, कोणाला तरी बोलावं लागलं, सत्य परिस्थिती दाखवावं लागलं। एकदा सत्य परिस्थिती दाखवली त्याच्यावर जे काही उपाय करायचा आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, हे दोघंही मिळून त्याच्यामध्ये अंतिम निर्णय, पुढं अजून कार्यकाळ आहे, पुढच्या 3 वर्षानंतर लोकसभा येणार आहे, 3.5 वर्षानंतर विधानसभा येणार आहे। आतापासून अशी स्ट्रॅटेजी असेल तर पुढचं भविष्य मला तर वाटतं का निवडणुकीमध्ये मग महायुती राहणार का नाही राहणार असेल तर दोघांनीही आचारसंहिता पाळायला पाहिजे, त्यांनी पाळायला पाहिजे, आम्हीही पाळायला पाहिजे। मी काय असं बोलणार नाही का सर्व त्यांच्या चुका आहे, आमच्याकडून काही चुका नसेल, चुका दोन्हीकडून होतात, कमी जास्त होतात, परंतु अशा गोष्टीवर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित केलं, वरिष्ठांनी सर्व याच्यामध्ये लक्ष घालून निर्णय दिला तर पुढं अडचणी येणार नाही। काल संजय राऊतांनी काय म्हटलं हे आपण ऐकलंच असाल की आपली जी खतखत आहे यासाठी मातोश्रीची दारं ही उघडी आहेत। जे खतखत तुमची आहे तीच खतखत त्यांनी देखील व्यक्त केली होती आणि त्यामुळेच 2.5 वर्षाचा कालावधी ओलांडला। आपण तो मोठा विश्वास ठेवून एकनाथ शिंदेंबरोबर बाहेर देखील पडलात। आता भाजप थेट शिवसेनेचंच मुंडकं उडवायला निघालेलं आहे, हे देखील कालचं आपलं वक्तव्य आहे। 2029च्या निवडणुकीची ही तयारी म्हणायची का भाजपची? नाही, कसं आहे, आज तर काही आपल्याला बोलणं शक्य होणार नाही, कारण की आमचे वरिष्ठ नेते, आमचे पक्षप्रमुख जे आहे ते सन्माननीय आज एकनाथ शिंदे साहेबांचा जो निर्णय राहील तो आमच्यासाठी अंतिम असतो, कारण की आमचे पक्षाचे प्रमुख आहेत आणि प्रमुख असल्या कारणाने त्यांच्या भविष्यामध्ये जे ते आदेश देतील, विलिनीकरण करायचं का एकत्रित राहायचं का गळाभेट करायची का त्यांना होणारा त्रास आम्हाला, याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घेण्याचा अधिकार नाहीये। हे सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आहे। आम्ही त्यांच्या विश्वासावरच हे सरकारमध्ये बदल केला आणि जे काही लास्टमध्ये आम्ही जे केलेलं आहे ते चुकीचं असेल तर आम्हाला जरूर शिक्षा मिळेल।
आम्ही चांगलं काम केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने आमच्या कामाचंही मूल्यमापन करायला पाहिजे, इतकीच आम्हाला या माध्यमातून त्यांना बोलायचं होतं आणि ते मी बोललो. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी देखील आपण इच्छा व्यक्त केलेली होती. आजही आपण त्या निर्णयावरती ठाम आहात का? काय वाटतं आपल्याला? खरंच एकत्र येणं आता गरजेचं आहे का? ज्या पद्धतीने भाजप पावलं टाकतंय त्यानुसार? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये हे जे तुम्ही बोलू लागले, माझी नाही, अंबादास दानवे साहेबांनी पहिले इच्छा व्यक्त केली, त्या इच्छेला मी उत्तर दिलं का याचा निर्णय आमचे एकनाथ शिंदे साहेबच घेऊ शकतात. पहिले आमच्या शिवसेनेकडून कोणत्याही एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी माझ्या माहितीप्रमाणे कोणीही असा शब्द टाकला नाही का दोन्ही शिवसेना एक व्हावी, परंतु त्यांनी शब्द टाकला. त्यानंतर आम्ही बोललो की याचा निर्णय आमच्या साहेबांनी घेतला, साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. शेवटी उद्धवजी असतील किंवा एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, एक बाजूचे हे पक्षप्रमुख आहे, दुसऱ्या बाजूचे ते पक्षप्रमुख आहे, ह्या दोघांमध्ये संवाद आहे किंवा नाही हे मला बोलणं अवघड आहे. परंतु आज मी जे बोलू लागलो का आमच्या पक्षाचा साधा खालच्या लेवल बी कोणता बदल करायचा आहे, काही करायचं आहे तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच आम्ही करतो. आपल्या शिवसेना भवनवर जे जे आमचं घडतं, आमच्या एक एक कार्यकर्ता, तुम्ही पहा हजारो कार्यकर्ते येतात, सर्वांना ते बोलतात, सर्वांना खाली मोरे साहेब असतील, बाकीचे पदाधिकारी असतील, ते व्यवस्थितशीर त्यांना बोलतात आणि करतात. याच्यामुळं हे जो आज जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमुळे आम्ही बेचैन आहे, याच्यामध्ये कुठेच शंका नाही. आम्ही बेचैन नसतो तो फॉर्म भरण्याचा प्रश्नच नव्हता, आम्ही बेचैन नसतो तर हे शब्द काढण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्ही काही पागल तो नाही आहे का बलजबरी कोणाला तरी बदनाम करण्यासाठी आमचा काही हेतू असेल. आमचा आता कोणता हेतू बी राहिला नाही. आता निवडणुका झाल्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, विधान परिषद झाली, जिल्हा परिषद झाली, महापालिका झाल्या, नगरपालिका झाल्या, आता समोर काही नाही ना. परंतु ज्या पद्धतीने एक एक जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता विधान परिषद गेली, अशा पद्धतीने मोठा भाऊ छोट्या भावाकडून सर्व सत्ता घेत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे, हा मुद्दा मी मुद्दाम सांगू लागलो. एक काळ होता की शिवसेनेच्या हातामध्ये युतीचा कंट्रोल होता, आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये. जागा वाटपांमध्ये देखील तेच आम्हाला पाहायला मिळालं. शिवसेनेने 6 जागा मागितल्या, मात्र मिळाल्या फक्त 4. हीच स्ट्रॅटर्जी विधानसभेत देखील होती, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळाली. कुठेतरी नमतं का घ्यावं लागतंय? साठी आपण उठाव केलात, एवढा मोठा संघर्ष केलात, आता त्याच मित्रपक्षाबरोबर गेल्यानंतर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतंय आपल्याला. नाही, निश्चित तुम्ही आता जे जे चाललंय, ज्या सत्ता ज्या ठिकाणी. आणि या बातचीतीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र.